आज महायुती लोकसभेच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा करणार। ठाणे आणि नाशिक शिवसेनेच्या वाट्याला आल्याची सूत्रांची माहिती, तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरनं भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच। शांतिगिरी महाराजांचा नाशिक मतदारसंघातनं अपक्ष अर्ज दाखल। 38 कोटींची मालमत्ता घोषित। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेणार सभा। सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। पुलोदचं सरकार स्थापन केलं ते संस्कार आणि दादांनी केली ती गद्दारी। धनंजय मुंडेंचा शरद पवारांना सवाल। 2017 मध्ये गणेश चतुर्थीला कुठे आणि कशी बैठक झाली याचे पुरावे। मुंडेंचा हल्लाबोल। काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आज लातूर दौऱ्यावर। डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी उदगीरमध्ये दुपारी 3:30 वाजता घेणार सभा। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची उमेदवारी आज जाहीर होण्याची शक्यता। नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या निवडणूक समितीची पार पडणार बैठक। लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात अवघं 59.63% मतदान, तर देशभरात जवळपास 61% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। तापमान 40 ते 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। नागपूर ते संभाजीनगर जाणाऱ्या एसटी बसमध्ये वाहकावर जीवघेणा चाकू हल्ला। आरोपी फिरोज शेखला अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।